जिल्हास्तरीय विकासाला चालना तसंच पूरस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला सुमारे 4,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य असलेल्या प्रकल्पांचा आज प्रारंभ। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चा सुरू। भाजपाकडून जागा वाटपाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे। प्रदेश भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत निर्णय। आरक्षणाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, आमची सहकार्याची भूमिका राहील। दोन समाजांमधील कटुता दूर करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज, शरद पवार। हिंडेनबर्ग प्रकरणाचे शेअर बाजारावर फार परिणाम नाहीत, गुंतवणूकदारांची सावध भूमिका। मात्र अदानी उद्योग समूहाचे समभाग कोसळले। कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी रविवारपर्यंत ठोस तपास न केल्यास प्रकरण सीबीआयकडे देणार, ममता बॅनर्जी। कोलकात्यातल्या महिला डॉक्टर अत्याचाराच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर आक्रमक, मार्चचाही संपाला पाठिंबा। देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत IIT मद्रास, दिल्ली एम्स आणि IIM अहमदाबाद अव्वल, IIT मुंबई तिसऱ्या स्थानी। बडतर्फ सनदी सेवा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अटक करू नये, दिल्ली उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश। आणि पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार समारोप सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि हॉकीपटू श्रीजेश भारताचे ध्वजवाहक। भारताची 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची कमाई।